आपल्याला माहिती आहे की आयोग अशा प्रकारच्या ऐतिहासिक घोषणांवरती प्रश्न विचारतो किंवा भारतामध्ये किंवा जगामध्ये अशा पहिल्यांदा घडणाऱ्या घटना आहेत त्याच्यावर प्रश्न विचारतो. काय झालंय? केरळ भारतामधलं पहिलं राज्य बनलेलं आहे ज्याने पदवीपर्यंतचं शिक्षण मुलं आणि मुली सर्वांसाठी मोफत केलेलं आहे. परत एकदा लक्षात घ्या, केरळ भारतातलं पहिलं राज्य झालेलं आहे ज्याने पदवीपर्यंतचं मुलं आणि मुली यांना त्या ठिकाणी मोफत शिक्षण पदवीपर्यंतचं जाहीर केलेलं आहे. ठीक आहे. आता कुठे गेलं? 2026-27चं जो काही बजेट होतं या 2026-27च्या बजेटमध्ये अशा प्रकारची घोषणा केरळच्या त्या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी आपल्याला केलेली दिसेल, हे लक्षात घ्या. आता पदवीपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी ट्युशन फी असणार नाही, त्या ठिकाणी कॉलेजची फी असणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायची की BA, BSc आणि BCom या फील्डसाठी त्या ठिकाणी म्हणजे आर्ट्स आणि सायन्स या बॅकग्राऊंडने त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलांसाठी आणि मुलींसाठी मोफत शिक्षण असणारे पदवीपर्यंत. त्याच्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामधला लक्षात ठेवायचा आहे. बर, हा जो नियम आहे ते कुठे लागू आहे? फक्त सरकारी आणि अनुदानित महाविद्यालय म्हणजे खासगी महाविद्यालय वगळलेली आहेत. दुसरं जर विचार केला तर उच्च शिक्षणाच्या सक्षमीकरणासाठी आपल्याला केरळने त्या ठिकाणी अशा प्रकारचं पाऊल उचललेलं दिसतं. बजेटमध्ये 259 कोटींची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. आपल्याला माहिती आहे भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरता 2011च्या जनगणनेनुसार केरळमध्ये आहे. त्याच्यामुळे हा एक महत्वाची घटना की केरळ पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारं भारतातलं पहिलं राज्य त्या ठिकाणी झालेलं आहे. ती गोष्ट लक्षात ठेवा जी आपल्याला 100% पेपरला विचारली जाऊ शकते.